नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता मार्च आणि एप्रिल महिन्याचं वितरण सुरू आहे. खूप साऱ्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळालेला नाही आहे. 50% वितरण झालेलं आहे. 50% महिलांना हप्ते मिळालेले नाही आहे. खूप साऱ्या महिलांचे मेसेज येत आहे आणि खूप साऱ्या महिला पॅनिक होत आहे. आता लाभ बंद व्हायचं कारण काय आहे? ते सर्व माहिती आपण सविस्तर समजून घेऊया. जिथे लाडक्या बहिणींचे जेवढे काही डाऊट आहे ते इथे क्लिअर होतील. तर चला सविस्तर माहिती समजून घेऊया. त्या अगोदर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाडक्या बहिणींनो काही प्रश्न असेल तर विचारू शकता. आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत आलेलो आहोत. तर व्यवस्थित माहिती समजून घेऊया. लाभ बंद व्हायचं मुख्य आपण कारण समजून घेऊया. सर्वात अगोदर तर तुम्ही KYC केलेली आहे की नाही ते महत्त्वाचं आहे. KYC केली असेल तर तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार. पण KYC करताना एक ऑप्शन होता की तुमच्या घरामध्ये सरकारी कर्मचारी तर नाही आहे का? तर तुमच्या घरी नाही आहे तर तुम्ही हो करायचं होतं आणि असेल तर नाही करायचं होतं. तर ह्यामध्येच खूप साऱ्या महिला कन्फ्यूज झालेले आणि त्या टायमिंगमध्ये खूप सारे KYC केल्यामुळे खूप मोठा आकडा समोर आलेला होता महिलांचा. म्हणून सरकारने पुन्हा एकदा KYC एडिट दुरुस्तीचा एक ऑप्शन दिला. त्यामध्ये पण पूर्ण महिलांनी KYC करताना चुका केलेल्या. तर ह्या दरम्यान तुमचे KYC बरोबर केली नाहीत त्यामुळे पण तुमचा लाभ बंद झालेला असेल. ह्या गोष्टी समजून घेऊया. त्यानंतर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकर असेल तशा महिलांनी सुद्धा KYC करून घेतलेली होती. तर तशा महिलांचा सुद्धा लाभ आता बंद झालेला आहे. कारण हप्ते लेट येत होते त्याचं हेच कारण होतं की जे KYC आहे ती तपासणी सुरू होती आणि ह्या तपासण्या दरम्यान खूप सारा आकडा मोठा समोर आलेला आहे. तर ह्या आकड्यामध्ये तशा महिलांचा सुद्धा समावेश झालेला आहे. तर काही महिलांचं DBT अनॲक्टिव्ह झालेलं आहे. तर ते कसं ॲक्टिव्ह करायचं? तर माय आधारमध्ये जावा आणि तिथे तुमचं आधार नंबर टाकून OTP येईल ते फिल करा. त्यानंतर तुमचं आधार सँडिंगमध्ये जाऊन चेक करा. तिथे ॲक्टिव्ह नसेल किंवा अनॲक्टिव्ह असेल तर बँकेत जाऊन तुम्ही हे तुमचं आधार कार्ड देऊन ॲक्टिव्ह करून घ्या. नक्की तुमचे नेक्स्ट जे हप्ता येईल त्या हप्त्यामध्ये तुम्हाला तुमचा हप्ता मिळेल. बँक खात्याची KYC केली नसेल तरीसुद्धा महिलांचे हप्ते आलेले नसेल तर बँक मध्ये जावा. तुमची KYC नसेल केली तर करून घ्या. ते केल्यानंतर नेक्स्ट जे हप्ता येईल त्यामध्ये तुमचे हे दोन्ही आणि तो हप्ता असे सगळे इन्क्लूड होऊन येतील. तर ह्या गोष्टी तुम्ही पहिल्या अगोदर करून घ्या. त्यानंतरच तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे ते तुम्ही ठरवा. ही सगळी प्रोसेस तुम्ही करून घ्या. त्यानंतरच समजेल की तुम्ही खरंच पात्र आहात की अपात्र आहात. बरोबर. आता ज्या महिला 65 वर्षाचे झालेल्या आहेत आणि त्यांना 66वं वर्ष चालू झालेलं आहे तर तशा महिलांचे सुद्धा हप्ते मिळणे बंद झालेले आहे. त्यांचं हेच कारण आहे. यामध्ये खूप साऱ्या महिला अपात्र ठरू शकता की एक दिवस जरी आज समजा तुम्ही 65 वर्षाचे आहे, उद्या 66 वर्षाचे झाले तर तशा महिलांचा सुद्धा समावेश झालेला आहे. तर तशा महिलांचा सुद्धा हप्ते बंद झालेले आहे. आता ज्या महिलांकडं 4 व्हीलर आहे तर तशा महिलांचे सुद्धा हप्ते बंद झालेले आहे. असे कित्येक महिला अपात्र असून लाडक्या बहिणींचा लाभ घेत होते तर तशांचा सुद्धा हप्ता बंद झालेला आहे. त्याला माहिती आहे अपात्र असून सुद्धा KYC करून घेतली. आता KYC केल्यानंतर त्यांची तपासणी झालेली आहे आणि त्या तपासणी दरम्यान ते अपात्र ठरलेले आहे म्हणून त्यांचे हप्ते बंद झालेले आहे. आता ज्या घरामधून ज्यांच्याकडे 4 व्हीलर असेल किंवा ज्या घरांमधून इन्कम टॅक्स भरत असेल तशा महिलांचा सुद्धा आता पत्ता कट झालेला आहे. आणि ज्या महिलाच्या घरामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पादन असेल तर तशा महिलांचा सुद्धा इथे समावेश झालेला आहे. म्हणूनच खूप मोठा आकडा KYC तपासणीनंतर समोर आलेला आहे. म्हणून हे जे वितरण होतं ते विलंब होत होतं, लेट होत होतं. ह्याचं हेच कारण होतं की ॲक्च्युअल आकडा समोर येईल की एवढे महिला अपात्र झालेल्या आहे. आता ॲक्च्युअल आकडा समोर आलेला आहे पात्र महिलांचा.
तरीसुद्धा आज सोमवार आहे आणि आज वितरण प्रक्रिया सुरू आहे. आज बहुतेक महिलांना पैसे येतील. ज्या ज्या महिलांना पैसे आले असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा जिल्हा आणि किती रुपये आले ते सांगायचं आहे. आणि ज्या महिलांना नाही आलं त्यांनीसुद्धा त्यांचा जिल्हा आणि किती रुपये आतापर्यंत त्यांना मिळालेले आहे ते सांगा. तर अशीच नवीन नवीन अपडेट तुम्हाला बघायला भेटणार आहे मराठी या चॅनलवर. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.